तर राम भाऊ सुनी जय कानादेस. तर स्वागत आहे तुमनं परत एक सावा आपला एक नवीन व्हिडिओ ना संगे खूप भारी भारी गोष्टी आहेत आज आपल्या बा. 3-4 दिन पहिले आपण काय भूषण सोनवणेवर एक रोस्ट व्हिडिओ बनवलेला होता भाई. त्यांनी फॅन फॉलोविंग वा मानस भाई मी त्यांनी फॅन फॉलोविंग जी इतली म्हणजे नाही का एक नंबरनी बधीर. अरे काय एक माणूस वना तो रडी कुळीसनी व्हिडिओ बनाय दिना तुम्ही त्याला दिलदार व्यक्तिमत्व म्हणायला लाग्यात आणि तुम्हाला संगे फोटो काढ राहता तुम्ही लगे स्टोरी बिरी टाक राहणार आणि हा बाबा भूषण भाऊ बडाले मेन्शन बॅक दे राहणार. हा भूषण भाऊले माहिती आहेत तुम्हाला स्टोरी मा दाखणार 50-60-100 जाबी होतीन ठीक आहे. तुम्ही तर इथला स्वतःला किरकोळ म्हणितलेतच किंवा समजितलेतच तुम्हाला असे वाटत आपले तर फेमस नाहीच होता यावं स्वतःना जीववर. तर एखादा ना कलाकारना संगे फोटो बिडो काढीस नाही त्यांनी स्टोरी मा चालला जायच नाही फेमस व्हायचा सुद्धा आपण. तुम्ही मानसिकता आहे ठीक आहे. बाकीना प्रेम करतो प्रेम करणारा अलग पण प्रेम करणारा कोण जो त्या माणूसले खरं वैखस हा किंवा माणूस शे बो त्या लेवल ना शे ती बात आहे येणामा नाही का ते प्रेम राहायचास तो भरोसा राहायचास. याने तुमले कोणता भरोसा दाखवणार आहे. चारी कॅमेरा चालू आहे जे तुम्ही इथली साईड लिस्ट नाही म्हणा कमेंट सेक्शन मध्ये राहणार इकाई घ्या तुम्ही माईक सस्ता आहे मी कंट्रोल. दीपकला गर्व आहे तू नको सांगू रे घरी वय हट. आता तो दीपकनी पैसा कमायला तर थोडं गाणं गर्व तर करीन ना. ती तुमनी मानसिकता आहे की पैसा राहीस नाही फाटेल कपडा घाला नाही. ये गरीब बादल भाई मॅनेज जाय रे अशोक पाटील समजिलेले. जे नंतर सॉरी ना व्हिडिओ बनायची मॅनेज होईच असू. गजब बेइज्जती है. अरे बादल तुला इंस्टाग्रामवरून पैसे भेटत नाही असं सांगतो आणि तुला दीपक बँडवाल्याने कोलॅब दिला. अरे कोणता कोलॅब दिना त्यांनी माले मी कोणता व्हिडिओ बनाया भो त्यांना संगे. अरे काय बी तुमना डोकानं मन अरे कोणती जिंदगी मा जगी राहणार भो तुम्ही. अरे वापिस या मागे रियालिटी मा या रियालिटी मा घर मा उंदरे फारकती मांग राहणार. आणि तू भूषण भाऊला रोस्ट मारत आहे का आणि त्याचा पहिले भूषण भाऊला सपोर्ट करत होता तू. ए भाऊ तुम्हाला भूषण पल्लांनी मला फोन करीन सांगेल होतं की आपल्यावर बी रोस्ट बनणार ना तरी काही वांदा नाही आहे अशी तशी. आता तुम्हाला भूषण पल्लान बी आईच गोष्ट करस ना की कॉलवर ज्यांनी जे सांगेल लगेच ते सोशल मीडियावर सांगतो ना तर हाईच मी सांग राहू. तुम्हाला भूषण पल्लानले विचारा त्यांनी स्वतः होईन मला रोस्ट मारायला लायला होतं की हा मला रोस्ट मारजो पण एवढं आहे बाई राही मनीवाली. मग मी त्याला आई बी सांगा म्हणता हा बुठी की मला बी माहिती तू फॅमिलीवाला माणूस आहे आणि बाई वगैरे आपण काही इथलं हेवी वगैरे बोलतच नाही. एकदम जे पद्धतशीर रोस्ट आहे नाही का ती आपली बहिणी मागे नाही का. तुम्हाला भूषण पल्लान मला स्वतः होईन सांग ना रोस्ट मार तर मी रोस्ट मारा. चूतिया बनाया तुमको. किती पैसे दिले तुला या व्हिडिओचे. दीपकने तू दीपकचं नाव घ्यायला सुद्धा घाबरतोय. का बरं घाबरू. तो दीपक काही इथला कोयताली नाही उभा आहे की मी त्याला घाबरू. का बरं घाबरी तो जो भडवा चाटीन जाई पुढे. जो एखाद्यानं नाव खराब करीन जाई पुढे तो घाबरी मी नाही घाबरो. विकाई गया रे तू भी लोसन्या. पहिली बात तर मी लोसन्या नाही लोसन्या. समझने वाले को इशारा कॉपी. भाऊ तू तर डबल ढोलकी निघाला रे. काय दिले दीपक बँडने तुला. एक तित्तूर दिले लय जास. तर चला आता मेन व्हिडिओला सुरुवात करूत आपण. या कमेंटवाल्यांना बरशा आपण काही लागतच बी नाही आणि आपण काही असले घाबरतच बी नाही पण आपण दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकेसनं कन्फ्युजन दूर होई आणि ज्या लोकेसले अजून बी खरं समजी नाही राहणार काय चालू आहे काय नाही तेसले बी ते समजी जाई नाही का. आणि जर तुम्ही मन बायकोला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ दे की सनी किंवा मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करा आणि तिने काही करेली ना तुम्ही बरोबर 7-8 लोक आहेत. आता आड्या भाऊ काय माहित कोणती मेंटॅलिटी या भाऊनी नाही का. आता आऊ सांग ना तो स्वतः होईन बी पौसळी वना आणि तडे सांग ना की त्या टॉर्चर करणार म्हणजे पहिले येन बाई येले घर टॉर्चर करायन ती आणि आता त्यान बाई माहेरले चालणे की ना ते माहेरले त्यातून बाईले टॉर्चर करणार. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. आठे मेंटॅलिटी काय होती माहिती का. त्यात जो काही बी व्हिडिओ बनवतील ना तर त्या खोटाच वाटतील लोकेसले. का बरं खोटं वाटतील की हा भाऊ ज्योतिताईने जर व्हिडिओ बनायले ना तर त्यात ना टॉर्चर म्हणजे त्या टॉर्चर करी ज्योतिताईले तो व्हिडिओ तशा बनाडाला राहत. पहिल्यांदाच भाऊनी चाल केली ती नाही का म्हणजे मग त्या काय बी करतील ते बडा लोकेसले खोटच वाटी. बाकी मेंटॅलिटी ओरिजिनल आहे भाऊ नाही का. लोकेसना जो ब्रेन वॉश करेल तू मतलब चुटिया काटने का काम है. हा बाईले चांगली बी म्हण राहणार म्हणजे लोकेसले बाई चांगली दखाड राहणार पण ती वाईट का बरोबर राहिनी गरणार मुळे नाही येण्यामुळे. अरे कशावरतून सांग राहणार लग्न मात्र ती बाई एकदम मोकी चोकी नाची राहिनी बटांना संगे हाशी राहिनी बोली राहिनी. कशावरतून तुम्ही सांग राहणार की तिला टॉर्चर करणार काय खरं नाही. आणि लोक बी तडे कमेंट सेक्शन भूषण भाऊ दिलदार. अरे काय दिलदार पण निदान तुम्ही एक कडतून एक बाजू तर दाखवा. ती बाई तडे लग्न माहितली खुश दाखाय राहिनी. खुश आहे ताईले कोण टॉर्चर करा ना. जर टॉर्चर करतात तर ती बाई कोणा संगे बात नाही करती तोंड उतारीन फिरती तुन मायक रडती. अरे ती बाई राहीन रडी नाही राहीन तू रडी सपार राहणार.
अगो मी कधी रडीन व्हिडिओ बनवतो तर अशोक पाटील त्याच ना गावमध्ये जाईन त्याच ना लोक मारतात. अरे का बरं मारतात? इथला रिकामा आहेत. ऐसे तो नहीं होता है. ज्योती ताईल देखील नाही तर अशी वाटरा ना भूषण भाऊ सांगत नाही का मला गरज नाही मन बाईनी एक स्टोरी ठेवतो 100 तयार आहेत. खरं तर ज्योती ताईला गरज नाही भूषण भाऊनी. अजून वरतून तुम्ही सांगतात ना दीपक गलंगी बँडवालाले गर्व आहे किंवा काय काय गर्व आहे तो दीपक भाऊले? कोणताच गर्व नाही आहे. आता कुठेतरी वर्दी होती बँडनी झालं होता तडे वाजाले तडे ते भूषण पल्लांना गाणं लावायला आहे. ठीक आहे त्या गाणं मग अशी बी नाही देखाड ना की हा भाऊ मला दुःख आहे गाणं नाही आमना हेटर आहे किंवा काय आहे आमना विरोधक आहे. खुशीमा वाजी राहणार तुम्ही बी देखील या. जितली भारी पॅनोनी धुवून त्या गाण्यामध्ये होईन ना तिथली भारी तर दीपक भाऊनी वाजे दाखवले. तो समोरला माणूस रडी रडी सपाट राहणार आणि लोकेतले ते लोके इथला बालिश बुद्धी ना कशा आहेत रे तुम्ही जर इथलं वाईट वाटत ना कोण रडी राहणार भाऊ हा तो माणूस चांगला आहे दिलदार माणूस आहे रडी राहणार यार तो तुमले इथली क्यू बी वेस तर गरीब असले दान पुण्य करा. मैं गरीब हूँ. अरे घर ना बाहेर तुमनं कुत्रा येस तर तुम्हाला अरे कुत्राला त्या रोटीने टाकास आणि तुम्ही दिलदार दिलदारने बात करा ना तुम्ही शेत दिलदार. मैं गरीब हूँ. त्यानंतर भूषण पल्लांना विरुद्ध मग ज्योतिताईंनी बी एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ बी देखील होता आपण नाही का एक साईडनं तो व्हिडिओ दाखाय की आता दुसरी साईडनं व्हिडिओ देखील होत. मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणार नाही होतो पण तुम्ही जो तो व्हिडिओ देखील ना दादा. खरंय ती बाई अशीच नाही तिने पहिला मग व्हिडिओ काढा नाही पण हा माणूस राहीस नाही यांनीच पहिला मग रडी रुडीन बटासले सपाट देणं. अरे काय ती बाई दग तुला व्हिडिओ टाकाय घ्या बराच लोकेसपर्यंत पोहोची घ्यात लोके त्यातले काहीतरी बोलायला लाग्यात तवय ती बाईनी जाईस नाही व्हिडिओ बनाया तेच न जाऊ द्या रे त्या दोन्हीनं फुनक जाऊ द्या. अरे पण ती दाखली पोरणा तर विचार करा रे तिने जिंदगी कधी जाई राही विचार करा ना तुम्ही. एक पोर असत्यांना फार कधी डिवोर्स आणि त्यांना कारण तुम्ही नजराशात 100% तुम्ही नजराशात नाही का जसनी या व्हिडिओवर ते इथला मुद्दा आवरी डोकावर ठेल होता ना की भूषण भाऊ दिलदार आहे ज्योती वहिनी दिलदार आहे. अरे काय दिलदार आहे त्यांना घरनं मॅटर होतं. आता आई सोशल मीडियावर लागणं आई पोर जशी जशी मोठी होई आई बी सोशल मीडियाचं लई इले बी त्या टाईमला माहिती पडे की आपल्या मायबापासनं काय होतं काय नाही होतं ती पूर्ण मानसिकतावर काय बी ती तुमले कधी समजणार आहे. दिलदार व्यक्ती आहे अरे काय गु दिलदार व्यक्ती आहे ज्यानं घरनं मॅटर त्यांना घरमा नाही राह ना. आणि आमनासारखं असले काय आम्ही तर कंटेंट क्रिएटर आहेत नाही का ॲज अ कंटेंट क्रिएटर मी कोणी बाजूने लिहिलं ॲज अ कंटेंट क्रिएटर मला तर अशाच कंटेंट पाहिजेत व्हिडिओ बनवणार होता ज्या एकदम नाही का म्हणजे चर्चा मारातील नाही याच गोष्टींनी मला गरज राही पण मी तरी बी त्या गोष्टीला विरोध करणू मी तर स्वतःनं नुकसान करणू हा गोष्टींना विचार करा कधी नाही मी तर ई काय गहू तिथूर लिहिला तो दीपक भाऊ ना ई काय क्या आलाच ना इथला सस्ता बी नाही की काहीच जासूत तुम्ही माय. त्याने मला सांगितलं होतं पहिल्यापासून की मला पण भावना दुःख लागत असं त्याला मी कवा बी मारे टाकसू त्याला कवा बी उडाय देसू असं मला सांगितलं. भूषण नागी साका दयेशेंड निंजा निकले हे दीपक देवराज का खून. अरे काय आता आडे तुम्ही कोण खरं समजशात बुवा आता तो तरी सांगणार ना मला 8-9 गाड्या लिहिसनी मारा लिहिलं होतात. आता आडे आई ज्योतिताई सांगणार जो दीपक बोले मारा मागे होतात आता कोण खरं समजशात बोला आता. तर ठीक आहे तुम्ही सांगणार ना की दीपकने मला पैसा दिले नाही मी दीपकनी साईड धरणू तर आता मला सांगा कोणी बाजू धरशात तुम्ही नाही का कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता लग्ना विषय पत्रिका मा नाव टाका नाही म्हणे मनवाला म्हणे का बरं टाकू देऊ मी नाव तू बी सांगा दादा असं नाही मी नाव का बरं टाकू देऊ येणे मला मारे टोकेसन वाटलाय दिदी घर 1.5 महिना ना आगाऊ वाटलाय येणे मला. बहीण त्यासले दुसऱ्याच्या बहिणी शिकायला लेणं देणं नाही त्या दुसऱ्यांना बहिणी मार खायत का नको खायत पण त्याच्या बहिणी जवळ मार खातील ना मग त्यातले गलत करेल बी चांगलंच त्यातनं गलत करेल बी त्या चांगलंच म्हणतील नाही का. लेवाना दुःख लागतं पोरसले या इथलं पोरसले 1.5 महिना घ्या 1.5 इथलं पोरसले बोलायला सुद्धा एक फोन सुद्धा नाही लायल त्यांनी म्हणा इथलं पोरग आहे 12 महिन्यानं बड्डे होता त्यांना आला त्यांना टेटस सुद्धा ठेवा नाही माणूस नाही टेटस मग लिहा जो त्यांना स्वतःना पोऱ्यांना बड्डे ना सुद्धा म्हणजे ज्यानं अरे आठेंग तुम्ही समजा त्यांना स्वतःना रंगत ना तो वै त्यांना स्वतःना जे रंगत आहे त्या रंगतनी कुर्ता सुद्धा त्यांना मनमा कोणतीच मानसिकता नाही आहे त्याला फक्त फेमस शो. अरे काय अरे त्या दाखला पोरेसकडे तरी देखील काहीतरी गोष्टी विचार करीन हाय करा रे त्याला इथलं डोकावर आवरशात ना जी गोष्ट आहे ना इथली बिखरी जाईल ना तर 100% आहेच ना डिवोर्स होई आणि डिवोर्स व्हावं ना कारण तुम्ही नजराशात कारण की तुम्ही इथलं डोकावर आहे मॅटर आवरी धर नाही का. भूषण भाऊ दिलदार आहे मी आई नाही म्हणत राहून दिलदार नाही चांगला माणूस आहे काहीच वांधा नाही. ज्या टाईमला मी सुरुवात करी होती त्या टाईमला भूषण भाऊनी मला फोन करीन सांगा होता काय वांधा नाही आपल्यावर रोज व्हिडिओ बनाव चाल जाय आपले त्या टाईमला बी बोलणं होता नाही का की आपला सपोर्ट आहे किंवा काय कोणती गोष्ट लागणे किंवा काय मी आहे मला सांगव होतं पण मग येणं अर्थ आहे थोडी ना की मी चाटे आहे
मी म्हणत होता ना दमवर येऊ शकस पुढे. मला कोणताच भूषण पल्लांनी गरज नाही आहे, ना कोणता दीपक देवरांनी गरज आहे, ना कोणता अशोक पाटीलनी, ना कोणीच गरज नाही मला. संपे घ्या विषय. इंस्टाग्रामला स्टोरी लाईनी आणि त्या लोकसले कमेंट करी सांगेल ना तुम्ही छान व्हिडिओ बनवता असं तसं. हाई बात 100% डायरेक्ट 100% खरी आहे नाही का. भूषण पल्लान जो व्हिडिओ टाकस ना तर 20-30 मिनिटं तर मोबाईल देणंच बट जशा जशा कमेंट आहेत तशा रिप्लाय देस. आणि चुकीनं नाही येते पण ती एक स्ट्रॅटर्जी राहस कलाकारने नाही का, की आपण जल्दी रिप्लाय देणार ना तर लोक लगेच देखतच कमेंट सेक्शनमा, अरे रिप्लाय दिला ना भूषण भाऊ, आपण पण टाका. मैं गरीब हूँ. नाही तर पहिले करल होतं का कोले फॉलो म्हणा भाऊले कॉलअप करे तो 1 मिलियन व्हिडिओ बना का लगेच अनकॉलअप करले. ल्या तुम्ही मना कोलॅबनी बात करा तुमना भूषण पल्लान तर कोलॅब करी वरी राहना. चारी कॅमेरा चालू आहेत. मनी आयडी वर जावा, मनी रिअल आयडी वर जावा नाही का. रिअल आयडी वर जावा तटे देखा मी कोणा सांगे मी स्वतः ना एक तटे अलग कंटेंट बनाडस. तुम्ही मायक नाही ये यांना सांगे कोलॅब कर, त्यांना सांगे कोलॅब कर. विचार करतो ना काना देत ना टॉप ना क्रिएटर संगे लिहिन बसू शकतो. टॉप ना क्रिएटर ज्या टाइमला आई बट तुमले समजी बी नाही राहणार त्या टाइमला मी यांना सांगे उठी बठी बी येले बट काही करी बी येले. तर मी जर विचार करतो ना की यांना सांगे हा बुटी पण यासना काही गोष्टी अशा आहेत ना ज्या मला नाही आवडतच नाही, त्यामुळे मी हा कंटेंट चूज करा आणि मला आवडी बी राहणार नाही का, मजा बी राहणी, काहीतरी नवीन बी लई येले. तुम्ही मायक थोडी नाही. जे गाणं ट्रेंडिंगમાં चालणार नाही, जो माणूस ट्रेंडिंगમાં आहे त्यांना हिसाबतून त्या माणूसकडे वही जावा ना. मग या आता अशा लोक या ट्रेंडना हिसाबतून बी देव बदलतात अशा लोक आहे. तुम्ही नेसने बात करणार मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्या आहेत ना बाकी ना त्या तटला बी काही क्रिएटर आहेत म्हणा पा ज्यासना काही फॉलोअर्स आहेत, मी त्यांना सांगे कोलॅब करू शकतो आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो. पण नाही, आपली इंडस्ट्री कधीतरी मागे राहायची नाही. मग काय कॉन्टेंट कोणता कॉन्टेंट ज्या कॉन्ट्रोवर्सीज वगैरे बनवतील आणि त्या कॉन्ट्रोवर्सीजनामुळे आपली इंडस्ट्री थोडी गाणी परख्यात होई चर्चामा येई त्या गोष्टी करून बडाले रोस्ट करून सांगता नाही येस कोण कटे काय. आता इथलं रोस्ट करी नाही जोखीम बरं काम एकाने एखादा जर मनवर लिहिली द त्याला जर मनी बात जास्तच खटकी गई त्या भूषण पल्ला ना त्या ज्योतिताईल सांग मारी जोडीन हा वाटलाय देस किंवा काय दीपकले मारण बात करत चालनी गई तू माले सोडी तुले दुसरानी चटक लागणी. गाणं बी तर मन काढता बाईनं नाव आखो त्यांना लोकेले काय वाटी बाई सोडीन निघ गई. अरे काय तुमले त्यांनी कलाकारी देखाडू काय देखा कलाकारी. हा यांनी कलाकारी ते चालणे गई वर आवरी कलाकारी कधी ती तर दुसरानी कलाकारी आहे, यांनी कलाकारी कधी आहे. 1,06,505 लोकेशने लाईक करेले. काय भूषण भाऊ मेहनत करा ना, इतली मेहनत करा ना फक्त ऍक्टिंग करा ना. अशा कोण प्यान वाजत ते प्यानो तर इथलं बेकार दाबी राहणार ना अशी वाटणार डायरेक्ट त्या कीस ना खाली बोटे घुस जातील त्या नावाला. आता आटे तुमले समज ना का काय विषय तुम्ही सांगतच नाही का भूषण भाऊ. आता भूषण भाऊ त्यांना स्वतः ना तोंडीवरी म्हणस की त्यांना मग टॅलेंट नाही आहे. खरं टॅलेंट कोण आहे? भाऊनं नाव काय सिंगरनं नाव विलास बागोले वाटतं काहीतरी. आता हाऊ सिंगर आहे याले माहिती की गाण्याना सूर ताल कटे लावणार आहेत नाही का. भूषण पल्लान कायम सांगस की मना मग काहीच टॅलेंट नाही आहे, जो टॅलेंट आहे तो विलास बागुलमा आहे नाही का. विलास बागुल कोण आऊ सिंगर. आता मला एक सांगा तो जर सिंगर आहे त्याला माहिती आहे सूर ताल कशा लावणार आहेत. आता ये ना मग टॅलेंट नाही अवतडे मत मजा येईल का बरं सांगा ना की सूर अशा लावणार ताल अशा लावणार. अरे तू त्या माणूसने बी फेम खायला येणार आहे. मेरा लंडे जी ऐसी जिंदगी 300 रुपये में दिन भर लंडे तगार. देखी त्यांनी ऍक्टिंग तर दाखा तुम्ही नाही का. तुम्ही ना डोळ्यात वय जुगडी जाते यांनी ऍक्टिंग दाखा 100 ओव्हर. पण ठीक आहे तशी काहीच नाही वाहू. ठीक आहे मित्रता कायम टिको या दोन्ही संगेच काम करू. मी पण देवले हाच प्रार्थना करसू. पण तो सिंगरले काम शिकाड राहणार, एक कलाकारले त्यांनी कलाकारी शिकाड राहणार आणि जो कलाकार ते काम बघू बी जानस की मला कशी करणं आहे. अरे काय भूषण तुले गाण्यामा सुद्धा ऍक्टिंग करता येईल नाही खरं म्हणाल दखत खरी. अहो जो जितला बी फेम आहे गाणं जितलं बी ना या जीवांनामुळेच चालणार ना. तू फक्त काय करेल माहिती का पब्लिक गोया करील येले. भूषण भाऊ फेमस वयले किंवा काय वयले अशा कोणता टॅलेंट आहे भूषण भाऊमा. भूषण भाऊना पर्सनल टॅलेंट आमले देख नाही कोणताच टॅलेंट नाही भूषण भाऊमा कोणताच नाही. आणि जर होई तर भूषण भाऊनी लपाटी ठेल होई आपले दख नाही तो टॅलेंट. तर भूषण भाऊ आपला टॅलेंट दखाडा आणि लोकांतले साबित करी दखाडा की तुम्हाला मग खरं टॅलेंट शे नाही का. तुम्ही एक बोटेवरी रोटी बनवू शकता टॅलेंट देखाडा तुम्हाला. अरे अहो भूषण पल्लांवरी स्टेजवर त्यांना स्वतःना गाणं म्हणस नाही तडे जाईन फक्त अशा करियस लग्नेस मग त्या मोठू पतलूना बावला नाही लाडतच तद्दन त्यासनी माझ्या हात आला यस. कोणता टॅलेंट दाखाय ना भाऊ तुमले जो भूषण भाऊ तुमले इतला आवडी या मिसियो रे बाबड्या. आडे तो आखू विलास भाऊ विचार या म्हणू का मग मी आते वैकी का तुला कौतुक आडे दखत राहा. चालने गई तू माले सोडी
त्या हात अशा हलाय राहणार जशा जशा हात हलाय राहणार ना त्या सूर ताल तशा तशाच त्या गाण्यामा घुशी राहणार येले ओव्हर ऍक्टिंग म्हणतास आणि ती तुम्हाला समोर वी राहिनी तुमले देखाय नाही राहिनी डोळ्या मका फसे बिशी आलेत बो तुम्हाला अख्खं गाणं बनाडाय घ्याय का तुम्ही गाणं जे ऐकी राहत नाही अख्खं गाणं बनाडाय जायले नाही का ऐकाय त्या तरी स्वतः वहिनी म्हण राहणार आई बसवर ते एक गाणं चालू आहे मला इथलं स्पष्ट करीन सांग ना पडा आणि इथल्याची बात मला लाज वाटा नाही की तुम्ही इथला बधीर लोक आहेत नाही का की तो नाही का ते गाण्यावर फक्त लिपसिंग वगैरे करणार त्या आणि अवतडे खॅम्या काढणार की आई लाईन नाही पाहिजे होती आठे वात्याने मा आहे बाई अख्खं गाणं रेकॉर्ड होई घेन तू खॅमी काढणार लोकेतली इथला चुत्या समजी राहणार तू बनी बिराणार तो ट्रॅक्टरवाला व्हिडिओ अजून मोबाईल पकड आपलं गाणं आम्ही शूटिंग लिहिलो ते का गाणं लागलं आपलं आठे बी लोकेतले इथलं बेकार येडं बनत डेले की म्हणजे त्या ट्रॅक्टरवर गाणं वाजत राहतात या शूटिंग करतात नाही तर त्या ट्रॅक्टर त्यातले सापडी घ्या हा त्यातनी बस भूषण भाऊ आमना सांगे एक व्हिडिओ बनाडा भूषण भाऊनी काय करा हा मग तुम्ही तर गाणं वाजत या मी आता एक व्हिडिओ शूटिंग करत दिसू की हा आमना गाणं ट्रॅक्टर वाजल्यानंतर आम्ही पळत पळत त्यातले भेटायला गोत आणि ट्रॅक्टरना मागला चाकमा येईल लागलो तसे मोबाईल पकड आपलं गाणं आई दे का ट्रॅक्टर आडे साप साप देखाय राहणं आपलं गाणं आम्ही शूटिंग लिहिलो ते का गाणं लागलं आपलं अरे तुमले येडा बनीन तो पेडा खाय ना तुम्ही अजून राहणार 2 टाइमनी खिचडीवरच अटकेलेत म्हणजे मी खिचडीना विरोध नाही करत नाही त्या बाकीना खिचडी लवर आखो कमेंट सेक्शन मग काय देवा मला तर बाशी खिचडी बी बोलते आवडत नाही का एकदम मस्त तयल अशाच थोडी गावठी म्हणतास हाऊ इथला ट्रॅक्टर पर्यंत पोहोची घ्या तरी ते ट्रॅक्टर 5 फूट पुढे वन नाही तटेच उभं होतं कारण का बरं त्या भाऊसले आयडिया नाही ना व्हिडिओ कशा बनवतास आयडिया तर भूषण भाऊली आहे म्हणून तर त्यांनी भूषण भाऊ सांगू आमना संगे व्हिडिओ बनव किंवा काय नाही ते भूषण भाऊ बी सांगू शकस इथला तर पडीन राहीच रे ना भूषण भाऊ अरे काय तो क्लचवरतून पाय पुई काढले तर तुनावर लागा जर चाली जाता ते ट्रॅक्टर आई तुम्ही घाण मस्ती कधी जाती त्या गरीबले बिचारा पण तो जेमतेम दगाय राहणार माय बिचारा आगो तो अटकी जाता आगो तुना व्हिडिओ बी 100% व्हायरल होतात आणि हा भाऊ सोनी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जाऊ दे आई बट चुला मागे नाही का या कथा बी फेम कमावत किंवा काही बी कमावत बात आता आठी इंडस्ट्रीने नाही का इंडस्ट्रीने बात आहे ठीक आहे सचिन कुमावत ना संगे आपला कशी बी लेणं देणं राहो किंवा काही बी राहो तुम्हाला जर काही सचिन कुमावत ना संगे वाद होई किंवा काही होई तो वाद एक साईडले ठेवा नाही का आपला काना देसना इंडस्ट्रीना माणूस आज बिग बॉसमध्ये जायले नाही का आज बिग बॉसमध्ये सिलेक्ट होई घ्या नाही का तर तुम्हाला सचिन भाऊन संगे वाद विद जे बी होई किंवा काही बी होई ते साईडमध्ये ठेवा आणि सचिन भाऊले नाही का सचिन भाऊले साथ द्या नाही का वोटनी खूप गरज राही सचिन भाऊले आणि वोट कटिंग जाई आपला काना देश म्हणतं काना देशना जितला बी क्रिएटर आहेत किंवा काय आहेत त्यांनी सचिन भाऊले सपोर्ट करा नाही का टेलिव्हिजन शो येतो नाही का मोठा शो आहे बिग बॉस मोठा शो आहे त्या शोवर जाईसनी आपला काना देश रिप्रेझेंट होई आणि ते बी कोणामुळे आपला सचिन भाऊमुळे नाही का तर जितला बी लोक आहेत तिथला अख्खासनी सचिन भाऊले सपोर्ट दाखाडा नाही का वाद विवाद तुम्हाला जे बी होई ते आता सध्या ना हल्लेले गाणं मागाल्या बस सपोर्ट दाखाडा सचिन भाऊले नाही का आपले सचिन भाऊले जी काढणं आहे काही बी करीत नाही का कशा बी सपोर्ट देखाडणं आहे आपले देखाडी दे नाही आपण काना देशी काय करू शकतस नाही का आपला काना देश ना क्रिएटर्स बी दम आहे आई गोष्ट आपल्यासाठी दाखाडी देणी आणि ती कशी दाखाई आपले सचिन भाऊले सपोर्ट करणं आहे नाही का तर बस हाच गोष्ट एक सांगणी होती सचिन कुमारले सपोर्ट करतात बिग बॉसमा वोटिंग वगैरे जे बी राही आता आई गोष्टकडे ध्यान द्या आपला एक क्रिएटर बिग बॉसमध्ये जायले या फालतू गोष्टीच म्हणजे निघा त्या क्रिएटरला सपोर्ट करा जर त्या क्रिएटरला आपण सपोर्ट करू ना आपली इंडस्ट्री तवय जायची नाही आखू जास्त पुढे जाईल नाही का लोक आपली इंडस्ट्रीमा इंटरेस्ट लिहितील तवय जायची नाही जर आपण सचिन कुमावतले सपोर्ट करा नाही का आपला प्रत्येकना वोट किमती आहे सचिन भाऊन कुर्ता ते नाही का आपला प्रत्येकना वोट किमती राहील सचिन भाऊन कुर्ता आणि 11 तारीख पण शक्यतोवर नाही का आज 11 तारीख आहे 11 तारीखनं शूट म्हणाला आज जर टाकाय घ्या व्हिडिओ एडिटिंग करीत नाही तर ठीक आहे नाही का नाही तर 12 तारीखला बी येऊ शकस पण आपले सचिन भाऊले सपोर्ट करणं आहे मेन इम्पॉर्टंट टॉपिक फक्त हाऊस होता बाकी ते ज्यांना डोळ्या उघडणार त्यांना आपण काय प्रत्येकले जागे नाही करू शकतस की हा डोळ्या उघडे नाही गोष्ट दाखवा तो गु खाय राहणार तुला दाखाय राहणार तू गु खाय राहणार गु खाय काय वांधा नाही का बस ते बटं साईडवर राहू द्या आपले सचिन कुमावतले सपोर्ट करणं आहे बात खतम नाही का तर भेटूत पुढला रोस्टिंग व्हिडिओमा जय काना देश जय भूषण पल्लान